आदिवासी विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। मांजरी येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली आहे। गेल्या 13 दिवसांपासून पुण्यात आदिवासी विद्यार्थी आक्रमक झालेत। वसतिगृहात प्रवेशासाठीची वयाची अट रद्द होऊनही आंदोलन सुरूच आहे। मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे, मात्र अजूनही विद्यार्थी आंदोलन करतायत। पुण्यात आदिवासी विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आदित्य भवर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। आदित्य, नेमक्या आता कोणत्या मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन पुढे सुरूच आहे? पहिली मागणी तर त्यांची वयाची अट रद्द करण्याची आहे। वयाची अट रद्द जरी केली असेल तरी ती वयाची मर्यादा किती असेल आणि किती वयापर्यंत हे वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येईल याची स्पष्टता आशिष उईके यांनी, जे मंत्री आशिष उईके आहेत, त्यांनी दिलेली नाही आहे। त्यासोबतच जे जेवण त्यांना दिलं जातं, इथल्या वसतिगृहातली कंडिशन सुधारण्याबाबत अनेक असे प्रश्न आहेत जे यासाठी विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत। मात्र सगळे प्रश्न सोडवता फक्त मूलभूत प्रश्न त्यांचे जर सुटले तर ते आंदोलनातनं माघारी घेतील असं त्यांनी माहिती दिलेली आहे। परंतु मूलभूत प्रश्नांवरती सरकार याबद्दल विचार करत नाही, मंत्री देखील विचार करत नाही। आपण जर पाहू शकतो की माझ्या मागे आहे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित झालेले आहेत। एका विद्यार्थ्याची प्रकृती खालवली आणि त्याला आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं ॲम्ब्युलन्समधनं। पण आता दुसरा जो विद्यार्थी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे, 13 दिवस झालेले आहेत। 13 दिवसानंतर देखील सरकारने दखल न घेता असंच या विद्यार्थ्याला उपोषण करावं लागत आहे। त्यामुळे सध्या तरी त्याची प्रकृती खालवली गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकच ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता ती ॲम्ब्युलन्स आल्यानंतर या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे आणि अशीच परिस्थिती या सगळ्या विद्यार्थ्यांची आहे। पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांचा प्रश्न हा गांभीर्याने घेतला गेला नाही, त्यामुळे हे सगळं आंदोलन सुरू आहे। काही विद्यार्थ्यांसोबत आपण बोलणार आहोत। तुम्ही देखील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात। मागणी पूर्ण नाही झाली, विद्यार्थ्यांची प्रकृती खालवलेली आहे, काय वाटतं? देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झालं तरी पण आदिवासी लोकांना न्याय मिळत नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही। संविधानानं जे अधिकार दिले, जे शिक्षणाचे अधिकार दिले, ते हिरावून घेण्याचं काम हे सरकारनं केलंय। तुम्ही पाहू शकता 13 दिवस झालं उपोषण चालू आहे। 3-4 विद्यार्थी ऍडमिट झाले, त्यांची प्रकृती पाहू शकता, पण हे सरकार दखल घेत नाही। एकही मंत्री इथं चर्चेसाठी येत नाही। आणि विद्यार्थ्यांना काय पाहिजे? शिक्षण पाहिजे। शिक्षण घेऊन त्यांना स्वतःची प्रगती करायची। तुम्ही शिक्षणासाठी वयाची अट कसं काय लावू शकता? तुम्ही त्यांच्या हॉस्टेलच्या सुविधा कमी करताय, त्यांच्या जेवणाच्या सुविधा कमी करताय। हे जे तुम्ही काळे GR आणले ऑगस्ट 2026 मध्ये, ते GR तुम्ही रद्द करा, नाहीतर हे आंदोलन असंच चालू राहील। GR रद्द करण्याची प्रामुख्याने त्यांची मागणी आहे। तू या वसतिगृहात किती दिवसापासून राहतोय? मी मागील 6 वर्षापासून राहतोय। म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्हाला दरवर्षी नाही का असं उपोषण करावं लागतंय। साध्या बेसिक मागण्यापासून उपोषण करावं लागते, म्हणजे अपेक्षा तरी करायची कोणाकडे आम्ही, असा विषय झालाय। तुझी काय मागणी आहे? काय समस्या येते या वसतिगृहात? या वसतिगृहात आमचं पूर्णपणे हजार रद्द व्हायला पाहिजे। तू वसतिगृहात राहतो, तुला काय समस्या येते? आमची सगळंच समस्या आहे, भरपूर समस्या आहे, ते सगळं सॉल्व्ह व्हायला पाहिजे, कारण आमचं काहीच व्यवस्था नाही। वसतिगृहात राहतो का? हा, राहतो। आता या वसतिगृहात नेमक्या समस्या काय आहेत तुला? काय कशा संदर्भात तुला अडचण येते? बरं, तुला कशा संदर्भात? आता जी DBT मिळायला पाहिजे आम्हाला, जेवणासाठी तुम्ही देता बरोबर, ती 4,500 देता। 4,500 मध्ये तर आमची मेसच होऊन जाईल। मेस पण येत नाही तेवढ्या, मग आम्ही जेवण कसं काय करायचं? हा, जर तुम्ही 2011-11चा जो GR आहे त्या शासन जसा तसा ठेवून त्याच्यामध्ये CPI इंडेक्सनुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात यावी आणि जी 12,500 पदे आमची ती भरण्यात यावी। बरं, तू विद्यार्थी आहेस का? हा, या वसतिगृहात राहतोस तू? हो। किती वर्ष झाले राहतो? एक वर्ष झाले। बरं, आता एका वर्षात तुला काय काय समस्या जाणवल्या वसतिगृहामध्ये? काय काय कमी जाणवले? म्हणजे इथं मेसेज नाही आहे आणि अभ्यासाला थोडा टाइम भेटत नाही। बरं, जर पाहिलं गेलं तर काही राजकीय नेते आणि त्यांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्यासोबत देखील बातचीत करणार आहोत, कारण हे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत, त्याच ठिकाणी हे आंदोलन करत आहेत। ताई, काय तुम्ही कुठनं आल्यात आणि काय सांगा? मी भीमाशंकरचे सर। आम्ही रोज मुलांपाशी असतो इथं। अपेक्षा कुणाकडे करायची? एकही सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही। मुख्यमंत्री साहेब, आमचे आदिवासी मुख्यमंत्री, ते तर म्हणतात माझ्या हातात काहीच नाही। मग राहिला प्रश्न हा फडणवीस सरांकडे। पाहायला गेलं प्रणिता, तर हे विद्यार्थी या ठिकाणी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत। यांची रास्त एक मागणी आहे की जे DBT यांना दिलं गेलेलं आहे ते वाढवावं। त्यांचं मेसची जी सुविधा आहे
ती यापूर्वी अनलिमिटेड होती, त्यांना नाश्ता हा अनलिमिटेड दिला गेला होता. जो नाश्ता हा अनलिमिटेड दिला गेला होता तो नक्की. पुन्हा द्यावा आणि जे मूलभूत सुविधा आहेत ज्या सगळ्या वसतिगृहांना मिळतात त्या देखील आम्हाला मिळाव्या अशी त्यांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी हे गेले 13 दिवसापासून आंदोलन करत आहेत अगदी. आणि यांच्यावरती सरकार अजूनही दखल घेत नाहीये. अगदी आणि, आदित्य, त्यामुळे काही त्या तोडगा नेमका काय काढला जातो आणि हे आंदोलन कुठपर्यंत चालतं याकडे लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.